नमस्कार. आज आपण अक्षय तृतीया ह्या शुभ दिवसाची माहिती घेऊया. एका दिवसात आयुष्यभराचं पुण्य? हो, हे शक्य आहे आणि याचं उत्तर अक्षय तृतीयेच्या परंपरेत आहे. ह्या दिवसाचं रहस्य त्याच्या नावामध्येच दडले. अक्षय म्हणजे जे कधीच संपत नाही. म्हणजेच या दिवशी केलेलं कोणतंही सत्कर्म, दान किंवा खरेदी याचं फळ कायम टिकतं, वाढत राहतं. पण या दिवसाला इतकं आध्यात्मिक महत्त्व का दिलं जातं? चला यामागची कारणं पाहूया. बघा, याच दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला, कुबेराला धनप्राप्ती झाली आणि महाभारत लेखनाची सुरुवातही झाली. आता महत्त्व तर कळालं, पण मग या दिवशी नक्की काय करायचं आणि काय टाळायचं? या दिवशी खरेदीला खूप महत्त्व आहे, विशेषतः सोनं चांदी, जे अक्षय समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. आणि हो, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्या आहेत. समृद्धी वाढवण्यासाठी एक अगदी सोप्पा 2 भागांचा उपाय आहे, पाहूया का? हा सकाळचा साधा विधी घरात सकारात्मक आर्थिक ऊर्जा आणतो अशी श्रद्धा आहे. आणि मग संध्याकाळी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करून दिवसाच्या पुण्याईची सांगता करायची. आता येतोय ह्या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा भाग, एक खास टिप. कारण हा दिवस फक्त विधींसाठी नाही, तर तो आहे एका नवीन सकारात्मक सुरुवातीसाठी. म्हणून आज नक्की काहीतरी नवीन सुरू करा. काम असो, गुंतवणूक असो किंवा खरेदी, त्यात वाढ निश्चित आहे.